मी अशा हॉटेलला गेले होते. तिथं गेल्यावर मला माझ्या सगळ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या अनदर व्लॉगमध्ये. मी परळीची आयशू. तर मी आज गेले होते आपल्या परळीच्या नामांकित हॉटेलला, म्हणजेच प्युअर व्हेजसाठी फेमस असलेलं हॉटेल अभिषेकला. तर मी असं का म्हटले माझ्या आठवणी ते पण जुन्या, तर मी तुम्हाला आपल्या व्लॉगच्या शेवटी नक्की सांगते. ते जेवण झाल्यानंतर तुम्हाला जर गोड खायची इच्छा झाली असेल तर इथे तुम्हाला खरंच खूप बेस्ट ऑप्शन भेटतील, ते पण भरपूर व्हरायटीजमध्ये. आणि तुमच्यासोबत जर लहान मुले जर असतील तर त्यांना इथं उत्तम अशी सोय आहे, ते पण खेळण्यासाठी. तर तुम्ही तर पाहू शकता मी पण खेळले. आणि चला आता आपण करू हॉटेलमध्ये एंट्री. तर चला, फॉलो मी गाईज. मी तर आले होते आपल्या शूटसाठी. तर बघा आपलं शूट इथे चालू आहे. इथला हॉटेलचा ॲम्बियन्स वगैरे खरंच खूप छान बरं का, निसर्गरम्य असं वातावरण. तर चला हॉटेलमध्ये एंट्री करून तुम्हाला मी सगळं हॉटेल दाखवते. येथे तुम्हाला आल्यावर फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत प्रशस्त असा हॉल भेटेल खास जेवणासाठी. तुम्हाला AC कॅबिन पण भेटेल फॅमिलीसाठी. तुम्ही बघू शकता. मी ते एंट्री केल्या मला हॉटेलचे मालक बोलले, तुला तर काय हॉटेलबद्दल सांगायची गरजच नाही, तुला तर सगळं काही माहिती आहे, त्याच्यामुळं तुला जसं वाटतं तसं काही व्हिडिओ काढू शकते तू. एक नाही, दोन नाही, तब्बल तुमची कितीही मोठी फॅमिली इथे ॲडजस्ट होऊ शकते. मग परळीकर कोण कोण आलं होतं ह्या हॉटेलला, मला नक्की कमेंटमध्ये सांगा. येथे तुम्हाला फॅमिलीसोबत, फ्रेंड्ससोबत गेट टुगेदर आणि कोणतंही सेलिब्रेशन येथे तुम्ही सेलिब्रेट करू शकता. त्यासोबतच रूफटॉप असं रेस्टॉरंटसुद्धा अवेलेबल आहे. निसर्गाच्या सानिध्यात चवीचा खरा आनंद, शुद्ध शाकाहारी जेवण, घरगुती चव, स्वच्छ वातावरण, कुटुंबासाठी एकदम योग्य ठिकाण. एकदा भेट द्या. चव आणि शांतता दोन्ही इथेच. मी पण आले, तुम्ही पण नक्की या. हॉटेलच्या जुन्या आठवणीबद्दल सांगायचं म्हटलं तर मी तर 4 वर्षाखाली जॉबला होते. हॉटेलचे मालक तसेच आपण काम केलेला स्टॉफ, त्यांना भेटून खरंच खूप आनंद झाला. तर आजच्यासाठी इतकंच मंडळी. चला भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. तर चला, बाय.